आज फ्लॉवरची भाजी केली आहे असं म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात. पण ह्यातलीच जेव्हा अनेक जण घरापासून काही कारणास्तव लांब राहतात तेव्हा त्यांना आईच्या हातची, त्याच फ्लॉवरच्या भाजीची आणि वरण भाताची आठवण आल्याशिवाय मात्र राहतच नाही. आजही फ्लॉवरची भाजी म्हटलं की मला माझ्या आईनेच बनवलेल्या भाजीची आठवण येते. कोणतेही वाटण न वापरता अगदी सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी किंवा पाहुणे आले की झटपट होणारी अशी फ्लॉवरची भाजी. भाजीसाठी लागणारे साहित्य देखील एकदम मोजकेच आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. मी दया कुडव. वेलकम टू माय चॅनल दया कुडव फूड अँड ब्लॉग. चला तर मग आज आपण बघूया फ्लॉवर बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी. काल बाजारात गेले होते तेव्हा फ्लॉवरच्या भाजीचे खूप सारे ताजे गड्डे होते, एकदम स्वस्त आणि मस्त दरात. लगेचच मी एक गड्डी घेऊन आले. भाजीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. ही एक फ्लॉवरची गड्डी मी साफ करून घेतली आहे. एक मोठा बटाटा घेतलाय आणि तो मीडियम आकारात कापून घेतलाय. नंतर 2 बारीक चिरलेले कांदे, एक बारीक चिरलेला टोमॅटो. फोडणीसाठी मला कढीपत्ता, जिरं आणि हिंग लागणार आहे. 2 चमचे घरगुती लाल मसाला, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा हळद, चवीपुरता साखर, चवीपुरता मीठ, वरून घालायला कोथिंबीर. आता मी गॅस ऑन करून घेते आणि एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवून देते. त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. तुम्हाला हळद पाहिजे असेल तर तुम्ही हळदही घालू शकता. आणि त्यामध्ये आपला कट केलेला फ्लॉवर आहे तो मी त्याच्यात घालणार आहे आणि एक 10 मिनटं गरम होऊन देणार आहे. उकळवणार नाही आहे. अति उकळवला की तो पूर्णपणे शिजून जातो. हलकासाच गरम करून घेते कारण त्याच्यावरती पेस्टिसाइड्स मारलेले असतात किंवा काही किडी असतील तर त्या गरम पाणी आणि मिठामुळे मरून जातात आणि पेस्टिसाइड्सही निघून जातात. फ्लॉवर इनफ प्रमाणात उकळून झालेला आहे, म्हणजेच गरम झालेला आहे. त्याला मी चाळणीत घालून त्यातलं सगळं पाणी ड्रेन करून टाक. चला आता फोडणीच्या तयारीला लागूयात. एका भांड्यात मी तेल घेतलेलं आहे. आधी भांडं गरम करून घेतलंय. तेल घातल्यानंतर मी त्याच्यात जिरं घालून ते छान तडतडून घेते. त्यावर मी हिंग घातलं. तेही छान तडतडल्यावर आता मी कढीपत्त्याची पानं घालते. फोडणी छान तडतडली की मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय. आपण कांदा परतून घेऊयात. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण त्याला परतवून घेऊयात. बघा आपला कांदा मऊ झालाय. आता मी त्याच्यामध्ये हळद, घरगुती लाल मसाला आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे पावभाजी मसाला. पावभाजी मसाल्यामुळे भाजीची चव एकदम वेगळीच लागते. तुम्ही नक्की पावभाजी मसाला घालून ही भाजी करून बघा. तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि फ्लॉवरचा जो उग्रपणा असतो तो ह्या मसाल्यामुळे एकदम कमी होऊन जातो. आता याच्यामध्ये मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालतीये. खमंग होईपर्यंत ती देखील परतून घेतली. आता यावर मी फ्लॉवर घालतीये. मसाले चांगले परतले की मी त्याच्यावर वाफवलेला फ्लॉवर आणि कापलेले बटाटे घातले. आता हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेते. भाजी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. भाजी चांगली मिक्स करेपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवूयात, म्हणजे ती चांगली परतली जाते. मसाल्याचा कच्चा वास निघून जातो. आता मी 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवते. गॅस मोठाच आहे आणि दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवते, म्हणजे आपल्याला ते भाजीत घालता येईल.
बघा भाजीला चांगली वाफ आली आहे, कच्च्या मसाल्याचा वासही निघून गेलेला आहे। आता मी उकळलेलं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते। बघा पाणी पण छान उकळलेलं आहे। आता हे उकळलेलं पाणी मी भाजीमध्ये घालते। भाजी परत एकदा मिक्स करून घेतली की आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया। एक 5 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर आपल्या भाजीला उकळ आला आहे। आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालते, थोडीशी साखर घालते, ती तुमच्या चवीनुसार घाला, तुम्हाला कसं पाहिजे तसं। टोमॅटो घातला, सगळं छान मिक्स करून घेतलं परत एकदा। एकदा बटाटा शिजलाय का ते देखील आपण चेक करूयात। बटाटा अर्धा शिजलेला आहे, अर्धा शिजायचा आहे। आता मी ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं, ओला नारळ किसलेला, चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून भाजीला परत मिक्स करून घेते। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घेतली। बघा आपल्या भाजीला छान तरी देखील आलेली आहे आणि छान उकळही आला आहे। हा पावभाजीच्या मसाल्यामुळे भाजीचा एक वेगळाच घमघमाट सुटलेला आहे। चला आपली भाजी आता तयार आहे। चला मी आरोसाठी भाजी आणि चपातीचं ताट तयार करते, बघूया त्याची काय रिॲक्शन आहे ती। वाव मामा, भाजी तर खूप छानच दिसते ग, असं वाटतं पटकन खावी। एक नंबर झाले मम्मा, एकदम भारी। काय मग आवडली की नाही भाजीची रेसिपी? आरोला तर बाबा भाजी खूपच आवडली, तुम्ही पण नक्की करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह।